लहान असताना तुम्हाला आठवत असेल, रानात अनवाणी फिरताना पायात रुतलेला काटा काढून झाल्यानंतर त्या जागी झालेली जखम भरून निघावी यासाठी बिब्बा विस्तावर गरम करायचे आणि त्याचं तेल त्या जखमेवर लावायचे आणि ते लावले की जखम दुखणे बंद होऊन ती बरी पण व्हायची. पण आत्ताच्या मॉडर्न युगामध्ये काही टोचतही नाही आणि टोचलं तर त्यावर लावायला घरात बिब्बाही शिल्लक राहिलेला नाही आहे. नमस्कार, माझं नाव आहे प्रसाद आणि आपल्या सर्वांचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये आपण बिब्बा या औषधी वनस्पतीबद्दल माहिती समजून घेणार आहोत. किती जणांनी अशा प्रकारची काळी बी पाहिली आहे? नवीन पिढीमध्ये खूप जणांना ही बघायला पण मिळत नसेल, पण अगोदरच्या पिढीतील भरपूर जणांना या बीबद्दल आणि तिचा उपयोग कसा होत होता हे पण माहिती असेल. काही वर्षांपूर्वी बिब्बाची झाडे आणि त्यांच्या बिया घराघरात पाहायला मिळायच्या. गावातील किराणा दुकानात सुद्धा विक्रीसाठी असायच्या. परंतु झाडांच्या कत्तलीमुळे उपयोगी झाडांची, औषधी वनस्पतींची संख्या खूप कमी होत गेली. नवीन लागवडी खूप कमी झाल्या. लोकांमध्ये औषधी वनस्पतींची गरज कमी होत गेली. पर्यायाने त्यांची संख्या कमी होत आता जागोजागी दिसेनासे झाले. असो, झालेल्या गोष्टीवरती फक्त विचार करत बसण्यापेक्षा त्यावर बोलणे आणि त्याचा प्रसार करणे अधिक महत्त्वाचे असं मला वाटतं. मराठीमध्ये बिब्बा, हिंदीमध्ये भिलावा, संस्कृतमध्ये भल्लाटक, तर वैज्ञानिक भाषेत सेमिकार्पस ॲनाकार्डियम या नावाने या वनस्पतीला ओळखलं जातं. आपण जो काजू खातो ना, आणि बिब्बा हे दोघीही एकाच फॅमिलीमधील वनस्पती आहेत. बिब्बा हे मोठ्या आकाराचे पानझडी झाड आहे, ज्याची उंची साधारण 12 ते 15 मीटर इतकी उंच होते. ते झाडाची साल जर बघितली तुम्ही तर एकदम अशी खरखरीत आणि गडद तपकिरी रंगाची असते. पाने मोठी आणि लंबगोलाकार असतात. त्यांची साधारणतः लांबी जर म्हटली तुम्ही तर 9 ते 30 सेंटीमीटर इतकी लांब असतात. फुले लहान आकाराची, फिकट हिरवट पिवळी आणि ही फुले डिसेंबर ते जानेवारी यामध्ये यायला सुरुवात होते. फळ 2 ते 2.5 सेंटीमीटर लांबीचे, तिरकस अंडाकृती, गुळगुळीत आणि चमकदार, पिकल्यावर काळ्या रंगाचं होतं आणि हे फेब्रुवारी ते जूनपर्यंत झाडावर राहतं. तुम्ही जे सोशल मीडियावर बघता ना की बिब्बाच्या फळाजवळ काचीची काडी नेली असता ती पेटून उठते, तर ती एक निव्वळ फसवेगिरी आहे. असं काही या फळाच्या बाबतीत होत नाही. बिब्बामध्ये ज्वलनशील तेल नक्की असतं, पण ते आपोआप एखाद्या काडीला पेटत नाही. जे कोणी असे व्हिडिओ बनवून टाकत आहे ज्यामध्ये काडीला आपोआप लागली तर त्यांच्यापासून सावधान राहा. बिब्बा हा विविध आजारांवर गुणकारी, जसे संधिवात, आमवात, शरीरातील सूज कमी करण्यासाठी जंतुनाशक म्हणून याचा उपयोग केला जातो. बिब्बा ही वनस्पती उष्ण व तीव्र गुणधर्माची आहे, त्यामुळे तिचा वापर करण्यापूर्वी शुद्धीकरण करणं आवश्यक असतं. बिब्ब्याच्या बीमध्ये बिबेनॉल हा घटक त्वचेवर फोड, पुरळ, जळजळ निर्माण करू शकतो. त्यामुळे याचा वापर करताना तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच करावा. बिब्बा ही वनस्पती प्रत्येक औषधी दृष्टिकोनातून उपयुक्त असून तिचा उपयोग विविध आजारांवर केला जातो. बिब्याचे बी, तेल यांना औषधी उत्पादन कंपन्यांकडून मागणी आहे. त्यामुळे याची लागवड करून त्यापासून उत्पन्नाचा नवीन स्रोत शेतकरी निर्माण करू शकतो. बिब्बाबद्दलची माहिती तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तुमच्या काही शंका असतील तर त्या नक्की विचारू शकता. धन्यवाद.